मंचावर उपस्थित सर्व अधिकारीगण, सर्व मान्यवर, उपस्थित मीडियाचे मित्र, सर्व भोकरदनकर, आज खरोखरी म्हणजे आता मला दुसरा चान्स आहे इकडे येण्याचा आणि एक गणपतीच्या अगोदर शांतता मीटिंग साठी मी आलो होतो। त्यावेळी इकडे जो वातावरण मला दिसायला भेटला होता की अतिशय हिंदू मुस्लिम एकता आणि भाईचारा त्याप्रमाणे होता आणि त्या दिवशी मी निश्चित होऊन गेलो होतो की भोकरदनमध्ये कुठलाच गणपतीमध्ये किमान कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न होणार नाही आणि खरोखरी तसंच झाला। गणपतीच्या दिवशी 11:30 वाजता बरोबर बिडवे साहेबाचा मला फोन आला होता की सर मिरवणूक खत्म हो गया है, अभी सिर्फ विसर्जन बाकी है। तर हे नक्कीच सर्व गणपती मंडळ असो, भोकरदनचे सर्व नागरिक असो, त्या तुमच्या सर्वांचा मुळेच ही अतिशय एक सुंदर वातावरणामध्ये ही गणपती पार पाडला आणि त्याच्यामध्ये जो सामाजिक संकल्पना आपण राबवत आहे, मुस्लिम बांधव आपले गणपती मंडळाचा सत्कार करतात, वर्गणी पण गोळा करतात आणि आज त्यातून बक्षीस वितरण समारोह ठेवला आहे। तर नक्कीच जो गणपती उत्सवच्या मागेचा लोकमान्य टिळकची संकल्पना असेल की एक सांस्कृतिक किंवा एक सामाजिक जागृती झाली पाहिजे, नक्कीच त्याचं उदाहरण आपल्याला इकडे 100% भोकरदनमध्ये दिसत आहे आणि खरोखरी ही जिल्ह्यामधली आपली एक आदर्श गणपती उत्सव दिसलेला आहे मला आणि असा मॉडेल आहे ते डीजे मुक्त असो किंवा देखावे प्रदर्शन वगैरे की हा मॉडेल प्रत्येक शहरामध्ये राबवला पाहिजे आणि जर राबवला तर बऱ्यापैकी बाकी काही नाही तर आमचं पोलिसाचं ताण 100% कमी होऊन जाणार।